लोक एकदम झटका येऊन टपकत काय आहे माहीत आहे का? कोरोना आला, आपला सगळा जोर घेऊन गेला. त्याचा पत्ता आत्ता लागला आणि चीन तेव्हा फुकटच बदनाम झाला. नाकात स्वॅब घातला, कोविड पॉझिटिव्ह आलं की दवाखान्यात ॲडमिट. एकतर माणूस धाकानं मराव, नसता ते रॅमडेसिवीर इंजेक्शन घेऊन मराव. जे लोक बाहेर राहिले त्यांना जबरदस्ती एक वातावरण निर्मिती करून लस दिली आणि लोक बेमार केले. जवान पोट्याला अटॅक यायलेत हो. हे झालं, हे सगळ्यांना माहीत आहे. आता सांगतो दुसरा नवीन झालेला खुलासा काय. त्या खुलाशात असा आहे की त्या कोविड आणि कोविशिल्ड लसीमध्ये लोकांना नपुंसक बनवणारं औषध मिसळल्याचा दावा त्या एप्स्टीन फाईलमध्ये केला आहे. बघा, स्वतः तरुण राहायसाठी लेकरांचं सगळं खाणारे पिणारे बाकी जगाला वांझोटं करायच्या मागं लागले होते आणि त्यात त्यांना बऱ्यापैकी यशसुद्धा आलं. तर कोरोना का, कुठून, कसा आला? एप्स्टीन फाईलमध्ये केलेल्या खुलाशामध्ये असं समोर आलं आहे की कोरोना चीनमधून आला नसून हे बिल गेट्स आणि जगातील श्रीमंत लोकांची लोकसंख्या नियंत्रणासाठीची, पॉप्युलेशन कंट्रोलसाठीची एक चाल आहे, एक प्लॅन आहे. बिल गेट्स यांनी 7 वर्षापूर्वीच वाढत्या लोकसंख्येमुळं संसाधनं संपण्याची, म्हणजे पृथ्वीवरचे जे काय नॅचरल रिसोर्स आहे संपण्याची भीती व्यक्त केली होती. त्यासाठी हा व्हायरस मुद्दाम पसरवला. हा व्हायरस पसरवण्यात आणि लसीकरण करण्यात अनेक देशांचे राष्ट्रपती आणि मोठमोठे राजे, तुम्ही कोट्याधीश लोक सहभागी. त्या लसीमध्ये लोकांची रोगप्रतिकारक शक्ती कमी करणारे, लोकांना नपुंसक बनवणारे, लोकांच्या शरीरात व्हायरस वाढवायचं औषध मिसळल्याचा दावा या फाईलमध्ये केला. आणि तुम्हाला माहीत नसेल तर सांगतो की लस बनवणारी जी कंपनी होती ना, ती दुसऱ्या तिसऱ्या कोणाची नसून ती बिल गेट्स याची होती. बाकी आम्ही शोध लावला हे असं सगळं जे म्हणताय ना लोक, ते सगळं फुकटचा मोठेपणा करत होते. अत्यंत गुपित पद्धतीनं लॉकडाऊन लागायच्या आधीच हे सगळं व्हॅक्सिन, त्याचा फॉर्म्युला बऱ्यापैकी सगळ्या देशामध्ये त्यांच्या टोळीच्या हवाली पोचला होता. आणि अशा पद्धतीनं आपण ट्रम्पच्या घरगड्याचं ऐकून येड्यावानी ताटं पराती वाजवत आपण आपली नसबंदी करून घेतली असं म्हणावं लागेल. तर सांगा तुमचा अनुभव, तुम्ही घेतली का लस, किती डोस घेतले, आणि पाठवा तुमच्या खसकन लस घेतलेल्या मित्राला.